श्री स्वामी समर्थ जयशंकर. नमस्कार मित्रांनो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण सद्गुरू शंकर महाराजांची शंकर गीतेमधील असलेली प्राकट्य संबंधीची कथा बघितली आहे. सद्गुरू शंकर महाराज हे चिमणाजी अंतापूरकर या परमशिव भक्ताला दावल मलिकच्या पीराजवळ एका जंगलामध्ये बिल्व वृक्षाखाली बालकाच्या स्वरूपात भेटले होते. ही कथा आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे. महाराजांच्या प्राकट्यासंबंधी, महाराजांच्या जन्मासंबंधी दोन अजून कथा सांगितल्या जातात. त्या कथा मी मुद्दाम इथे सांगतो आहे, कारण महाराजांचं प्राकट्य हे इसवी सन 1800च्या जवळपास झालं असावं असा एक अंदाज बांधला जातो. डॉक्टर धनेश्वर जे महाराजांचे अंतरंग शिष्य होते, जे महाराजांचे पटशिष्य होते, महाराजांनी ज्यांना आपल्यासारखं केलं होतं, आपल्या सर्व सिद्ध्या दिल्या होत्या, अशा डॉक्टर धनेश्वरांच्या चरित्रात एक कथा येते. महाराजांचा जन्म हा पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढा या गावामध्ये एका उपासनी कुटुंबामध्ये झाला होता. त्यानंतर त्यावेळी महाराजांची वृत्ती म्हणजे बालशंकराची वृत्ती ही अतिशय हूढ होती. त्यावेळी बालशंकर धनुष्यबाण घेऊन एका हरणाच्या पाडसाच्या मागे त्याचा शिकार करण्यासाठी पळाले आणि ते त्याच्या मागे पळता पळता एका जंगलात गेले. तेव्हा तिथे भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांची आणि त्यांची भेट झाली आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाची, त्यांच्या आत्मस्वरूपाची ओळख पटवून दिली आणि त्यानंतर त्यांना तीर्थाटनाला पाठवले. ही एक कथा डॉक्टर धनेश्वरांच्या चरित्रामध्ये येते. महाराजांच्या प्राकट्यासंबंधी एक तिसरी कथा सांगितली जाते आणि ही कथा योगी ज्ञाननाथजी रानडे यांनी स्वतः सांगितलेली आहे. योगी ज्ञाननाथजी रानडे म्हणजे ज्यांचा शंकर गीतेमध्ये बाब्या म्हणून महाराजांनी उल्लेख केला आहे. लहानपणापासूनच त्यांचा संबंध महाराजांशी आला. त्यांचे गुरु हरिनाथ बाबा यांनी त्यांना शंकर महाराजांकडे पाठवलं होतं. डॉक्टर धनेश्वर, रावसाहेब मेहेंदळे, जी के प्रधान या सगळ्या व्यक्तींशी ज्यांचा फार घनिष्ठ असा ऋणानुबंध होता. योगी ज्ञाननाथजी रानडे आपल्या मी पाहिलेले शंकर महाराज या ग्रंथामध्ये सांगतात की परभणी आणि बीड या भागामध्ये असलेल्या एका खेड्यामध्ये एक सच्शील आणि परमशिवभक्त असं दाम्पत्य राहत असे. हे सच्शील दाम्पत्य परमशिवभक्त होते. जवळपास 2 तप त्यांनी भगवान शिवांची सेवा, भगवान शिवांची उपासना केली होती. पण हे दाम्पत्य निपुत्रिक होते, यांना संतती नव्हती. अशा शिवभक्तीचा 12 वर्ष असा शिवभक्तीचा मोठा तपाचा काळ गेल्यानंतर एकदा त्यांच्याकडे एक अष्टवक्र असलेली म्हणजे 8 वर्षाची अष्टवक्र असलेली एक तेजस्वी बालमूर्ती त्यांच्या पुढे आली, त्यांना भेटली. जेव्हा या 8 वर्षाच्या बाळानी त्या मातोश्रींच्या स्तनाला स्पर्श केला तर त्यांना पान्हा फुटला आणि त्यानंतर त्या मातोश्रींच्या मनामध्ये त्या बाळाबद्दल, त्या मुलाबद्दल मातृभाव निर्माण झाला. तेव्हा आपल्या जवळच राहा अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा त्या बालशंकरांनी म्हणजे त्या 8 वर्षीय मुलांनी सांगितले की मी काही काळ तुमच्याजवळ राहील आणि तुम्हाला पुत्रसंतती प्राप्त झाल्यानंतर मी माझ्या पुढील कार्यासाठी निघून जाईल. आणि मग त्या दाम्पत्यांनी त्या बाळाला, त्या 8 वर्षीय मुलाला शंकर हे नाव दिले आणि पुढे त्या दाम्पत्याला 2 पुत्र झाल्यानंतर महाराज तिथून पुढे हिमालयात निघून गेले. अशा या 3 कथा महाराजांच्या प्राकट्यासंबंधी आहेत. महाराजांचा जन्म, महाराजांचा पंथ, महाराजांचा एकंदरीत सगळा पूर्व इतिहास हा एक गूढच आहे आणि महाराजांच्या या 3 कथा त्यामागील प्रचलित आहेत. आणि मग या तिन्ही कथांपैकी अंतापूरमधील दावल मलिकच्या पीराजवळ जी प्रगटाची कथा आहे ती सर्वश्रुत आणि एकमुखाने मान्य केलेली कथा आहे. श्री स्वामी समर्थ जयशंकर. नमस्कार.